जय भीम जय आदिवासी। आज रोजी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने नुकत्याच पाचोरा उपविभागाचे पोलीस अधिकारी रोम साहेबांना निवेदन देण्यात आलं। पाचोरा शहरात गेल्या काही वर्षांपासून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्या क्लिपमध्ये मी पण स्वतः होतो आणि मी स्वतः त्या संबंधित सट्ट्याच्या दुकानात जाऊन व्हिडिओ काढलेला होता आणि तिथं मला धक्काबुक्की झालेली होती। त्या आधारे पाचोरा शहरात धंदे बंद होतील, परंतु कुठलाही त्याचा परिणाम झालेला आणि त्या संदर्भात मी पोलीस निरीक्षक साहेबांकडे तक्रार दिली देखील, पण त्याच्यावर शहरात कुठेही अंमलबजावणी होताना मला दिसली नाही। मग आज आम्ही त्याच अनुषंगाने पाचोरा विभागाचे DYSP रोहन साहेबांना निवेदन दिलं की पाचोरा शहरातला ज्या मेन मध्यवर्ती ठिकाण आहे, कॉलेज चौक आहे, मेन MM कॉलेज आहे, त्या MM कॉलेजच्या समोर दवाखान्याच्या बाजूला असे लाईनीत जसे काही शासनाने परवाने दिले आहे अशा पद्धतीने सट्ट्याची दुकानं चालू आहेत। त्यांच्या मोठमोठ्या पाट्या दिसत आहेत, सामान्य जनतेला दिसतात, सामान्य लोकांना दिसतात, पण प्रशासनाला का दिसत नाही पाटा? त्या पाट्यांवर प्रशासनाची का नजर पडत नाही? प्रशासनाच्या डोळ्याला का पट्टी बांधलेली आहे? का चिरीमिरी होते याचा मला या ठिकाणी अंदाज वाटतोय। कारण पाचोरा ते कॉलेज चौक झालं, तुम्ही इकडं जारगाव चौफुली जा, जारगाव चौफुलीला तर इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे, तिथं अवैध धंद्यांव्यतिरिक्त दुसरं काही चांगलं वाटतच नाही मला। डायरेक्ट इतकं वाईट परिस्थिती। तुम्ही बसस्टँड परिसर पहा, तुम्ही इकडं रेल्वे स्टेशन पहा, रेल्वे स्टेशनपासून पूर्ण वरखेडी नाका देखा, वरखेडी नाका नंतर आठवडे बाजार असू द्या, प्रत्येक शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये डायरेक्ट उदास अशा त्यांना कुठलीच कायद्याची काहीच गरिमा त्यांनी ठेवलेली नाही आहे। का की त्यांना सर्व प्रशासन पाठीशी घालते, प्रशासन त्यांना सहकार्य करते, म्हणून मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरामध्ये अवैध धंद्यांवर कोण जरा बसत नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही, म्हणून हमकायद्याने इथं 2 नंबर धंदे चालू आहेत। हे 2 नंबर धंदे जर बंद होत नसतील तर आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा येथे सट्टापत्ता खेळो आंदोलन आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी करणार आहोत आणि ते आंदोलन यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्व माध्यमांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं। का की पाचोरा शहरातला जो तरुण वर्ग आहे तो अत्यंत व्यसनाच्या आणि अशा अवैध 2 नंबर धंदा सट्टा असू द्या, पत्ता असू द्या, याची आहारी जाऊन त्या तरुण पिढीचं निष्पाप जीवन वाया जात आहे, त्यांच्यावर वाईट संस्कार होतात। शहरामध्ये कायदा सुव्यवस्था हा नावाचा विषय राहिलेला नाही आहे। तरुण पिढीवर वाम मार्गाला जाऊ नये याच्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन पाचोरा शहरातील, पाचोरा हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद नाही झाले तर मी 15 ऑगस्ट रोजी याच ठिकाणी सट्टा पत्ता खेळो आंदोलन आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने करणार आहोत। याची दखल प्रशासनाने नाही घेतली तर मी हेच आंदोलन गेल्या 8 दिवसात परत नाशिक IG साहेबांच्या कार्यालयासमोर करणार आहे। याची आपल्या माध्यमातून प्रशासनाने दखल घ्यावी एवढी मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि पाचोरातील तरुण आणि पाचोरातील जनतेचा जो रोष आहे तो रोष थांबवा। पाचोऱ्याची जनता खूप कंटाळून गेलेली आहे, पण जनता सर्वसाधारण माणूस नागरिक हा बोलायला धजावत नाही, तो घाबरतोय की यांना पोलीसच प्रशासन साथ देतोय तर आपण कोणाकडे तक्रार करायची? म्हणजे कुंपणात शेत खायला लागलं। त्याच्यामुळं पाचोरामध्ये कोणी अधिकारी येतात, मजबूत पैसा कमवायचा आणि निघून जायचं। ते 3 वर्ष येतील, 4 वर्ष येतील, इथं ड्युटी करतील, इथं पण या शहराची पूर्ण दशा आणि दिशा बदलून जातील। असे अधिकारी आम्हाला पाचोरा शहरात नको पाहिजे। या पाचोरा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था जपणारा आणि कायदा सुव्यवस्थेचा दरारा असणारा अधिकारी असला पाहिजे। पाचोरा शहरातला अवैध धंदा बंद करणारा अधिकारी आम्हाला असला पाहिजे। हे धंदे जर बंद करणार नसेल तर पुढचं आंदोलन आता 15 ऑगस्टला होणार आहे। बाकी पुढची भूमिका मी नाशिक IG यांच्याकडे घेणार आहेत। एवढंच होतो। जय हिंद, आदिवासी संघटनेचा जय असो।